मुख्य फरार सूत्रधार राहुल तेलोरे उर्फ भांडा ताब्यात. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. मकोका तसेच 4 गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी राहुल तेलोरे उर्फ भांडा यास गुंडाविरोधी पथकाने अशोका मार्ग येथून ताब्यात घेतले आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वालदेवी नदी ब्रिजवर विहितगाव पाकुलनगर नाशिक या ठिकाणी 6 ते 7 हे वालदेवी नदीच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असताना पोलिसांनी 4 रेकॉर्डवरील सराईत आरोपी त्यांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस जप्त करून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यांमधील मुख्य सूत्रधार राहुल उर्फ भांडा तेलोरे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. 20 फेब्रुवारी 2026 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रदीप ठाकरे यांना नमूद गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राहुल तेलोरे उर्फ भांडा हा अशोका मार्ग परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने संशयित राहुल तेलोरे उर्फ भांडा यास सापळा लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे, पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले आदींनी केली आहे.